मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे. फक्त माझी सामाजिक तळमळ व पक्षाप्रती असलेली निष्ठा बघून भारतीय जनता पक्षानं व आदरणीय सुरेशराव वरपुडकर साहेबांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली. ते अतिशय खोटं बोलत आहेत. त्यांनी विकास केलेले एक काम दाखवावं. आदरणीय शमशेरभाई वरपुडकर हे विकासाच्या बाबतीत अतिशय सक्षम उमेदवार आहेत. परभणी जिल्ह्यातील भाजपकडून ब्राह्मणगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत. सर, आम्हाला तुमचं नाव सांगा, तुमचा परिचय द्या. मी दिलीप मधुकरराव काळदाते ब्राह्मणगाव पंचायत समिती गणातून उभा आहे. मागील 15 वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे भारतीय जनता पक्षाने व आदरणीय सुरेशराव वरपुडकर साहेब यांनी माझ्या कामाची दखल घेऊन अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. तसेच या गणातील मायबाप जनता यांच्या आशीर्वादाने पुढील वाटचाल मी करणार आहे. तुमच्या सर्कलमध्ये व तुमच्या गावात तुम्हाला असा काय प्रमुख मुद्दे वाटतात तुम्हाला, त्या मुद्द्यावर तुम्ही निवडणुकीसमोर जात आहात? या गणातील जे काही विकास कामं आहेत, जुना सिंगणापूर विधानसभा असेल आणि पाथरी विधानसभेतील बरेचसे गावे या गणात समाविष्ट आहेत. आदरणीय वरपुडकर साहेबांनी त्या गावामध्ये केलेला विकास हेच आमचं या निवडणुकीला सामोरं जाण्याचं प्रमुख कारण असणार आहे. शिंगणापूरमध्ये विधानसभा होता का मागच्या काय काळात? मागच्या जुन्या काळामध्ये सिंगणापूर विधानसभा हा मतदारसंघ होता व त्या मतदारसंघाचे सन्माननीय सुरेशराव वरपुडकर साहेब हे आमदार होते. आम्हाला सांगा, तुम्ही सांगायले की तुम्ही निवडणुकीला उभे आहेत भाजपकडून, तुम्हाला काय वाटते किती मोठं आव्हान असणार तुमच्यासमोर? कारण इथं राजधानीचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत आणि परभणी जिल्ह्यात आता नुकतेच महापालिकेत ज्यांचं वर्चस्व झाले मशाल यांची कॅन्डिडेट, तुम्हाला काय वाटते? नक्कीच विरोधकाला मी कमी लेखणार नाही, पण आमचे जे उमेदवार आहेत आदरणीय शमशेरभाई वरपुडकर हे विकासाच्या बाबतीत अतिशय सक्षम उमेदवार आहेत. ते जिल्हा परिषदचा उपाध्यक्षपदाचा त्यांना अनुभव असलेले उमेदवार आहेत. प्रशासनावर त्यांची पकड आहे व माजी मंत्री आदरणीय सुरेशराव वरपुडकर साहेब हे सुद्धा या मतदार गटावर, जिल्हा परिषद गटावर पूर्ण लक्ष देऊन आहेत. निश्चितच या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या गणाचा व गटाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल भविष्यात. मला सांगा, राज्यात भाजप आहे, केंद्रात भाजप आहे, परभणीत भाजपचे पालकमंत्री आहेत, पण परभणी महापालिकेत भाजपचे ज्या प्रकारे यश भेटायला पाहिजे त्या प्रकारे यश भेटलं नाही. तर या जिल्हा परिषद निवडणुकीत तुम्हाला काय वाटतं की भाजपला काही फटका बसणार आहे? जिल्हा परिषद हा ग्रामीण भागाचा विषय आहे व महानगरपालिका हा शहरी भागाचा विषय आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता येईल असा मला विश्वास आहे. काय या निवडणुकीत तुमचे विशेष मुद्दे काय आहेत निवडणुकीत समोर जाण्यासाठी? निश्चितच पंचायत समिती हे ग्रामपंचायत नंतर सर्वात महत्त्वाचं एक सभागृह आहे, जिथं सामान्य जनतेचे थेट कामे पडतात. MRGSचे विषय असतील, घरकुलाचे विषय असतील, सिंचन विहिरीचे विषय असतील, गाय गोठ्याचे प्रश्न असतील, हे सर्वसामान्य जनतेचं ग्रामपंचायतच्या नंतर सर्वात महत्त्वाचं काम पडणारं सभागृह म्हणजे पंचायत समिती आहे. व जनतेच्या आशीर्वादाने त्या सभागृहात गेल्याच्या नंतर निश्चितच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, आता मी दुसरे तुमचे विरोधी उमेदवार त्यांची मुलाखत घेतली, ते म्हणजे आम्ही विकास केला म्हणे गावात, पण ऐन निवडणुकीत तोंडावर आलेत म्हणे. ते अतिशय खोटं बोलत आहेत. त्यांनी विकास केलेले एक काम दाखवावं व नंतर दुसऱ्यावर आरोप करावेत. त्यांनी विकासाचं कुठलंही काम केलेलं नाही आणि ते जे आरोप करायचे आहेत ते सर्वतः खोटे आणि चुकीचे आहेत. मग तुम्ही तुमच्या सर्कलच्या व तुमच्या पंचायत समिती गणाच्या लोकांना काय आव्हान करते, तुम्हाला का मतदान करावं? मी मायबाप जनतेला एवढंच आवाहन करेल की मी मागील 15 वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. अभ्यासू म्हणण्यापेक्षा प्रशासनाची जाण असणारा उमेदवार आहे. तर मायबाप जनतेला एवढंच आवाहन करेल की भविष्यात काही कामं करून घ्यायची असतील तर म्हणजे प्रशासनाचे असतील, दुसरे काही कामं असतील तर जनतेनं मला मतदान करावं एवढीच आवाहन करतो. भाजपवर असा आरोप होत आहे की हा आरोप अत्यंत खोटा आहे. याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. मी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे. फक्त माझी सामाजिक तळमळ व पक्षाप्रती असलेली निष्ठा बघून भारतीय जनता पक्षानं व आदरणीय सुरेशराव वरपुडकर साहेबांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली. मी या ठिकाणी मायबाप जनतेला एवढंच आवाहन करेल की सिंगणापूर जिल्हा परिषद गटाचे आमचे अधिकृत उमेदवार आदरणीय शमशेरभाई वरपुडकर व पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार आम्हाला विजयी करावं असं मायबाप जनतेला या ठिकाणी मी आवाहन करेल.